जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर चला वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर 951 हा दिलेला आहे, कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कोणाला ते प्रश्न पाहायचे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, प्रश्न भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर काय आहे पहिला प्रश्न? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? मित्रांनो, जे कोणाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन इथेच होईल. तर याचा उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी, नर्मदा व तापी. यामुळे सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा व तापी नदी खोरीचे वेगळे होतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे गोदावरी या नदीवर. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अष्टविनायकापैकी नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? तो ठिकाण आहे गणपतीपुळे. पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या साली झाली? भोपाळ गॅस ट्रॅजेडी कोणत्या वर्षी कोणत्या साली झालेली आहे? तर तो झालेली आहे 1984 या साली. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लहान देश कोणते? जगातील सर्वात लहान देश कोणते? एरिया वाईज सगळ्यात लहान देश असणारा कोणता? व्हॅटिकन सिटी. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? आंबा घाट कोणत्या दोन जिल्ह्याला जोडतो? तर तो आहे कोल्हापूर व रत्नागिरी. कोल्हापूरचा आंबा असे म्हणतात आपण. तर कोल्हापूर आणि रत्नागिरी. पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर काराकोरम. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते भारतातील पहिली? तर ती आहे अप्सरा. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर ते पांझरा या नदीकाठी वसलेलं आहे. पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कृष्ण व पंचगंगा नद्यास संगम कोठे आहे? कोठे येऊन मिळते कृष्ण व पंचगंगा? तर हे येऊन भेटते नरसोबाची वाडी. पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते? तर तो आहे वाहन उद्योग. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी असलेली नदी सांगायची आहे. तर ते आहे नर्मदा नदी. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली, त्यामुळे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष? त्यावेळेस होते डॉक्टर होमी सेटाना. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सातारा या जिल्ह्यात. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनाने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले? आझाद हिंद सेनाने अंदमान व निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले? तर त्यात दिले होते शहीद आणि स्वराज्य. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर नाशिक या जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मुंबई गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो? कोणत्या क्रमांकाचा ओळखला जातो मुंबई गोवा हायवे? तर तो आहे NH 66. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहमदनगर या जिल्ह्यात. पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कोणत्या राज्याचा आहे कथकली हा डान्स? तर तो आहे केरळ या राज्याचा. पर्याय क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील विचारलेलं सर्वात लहान राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर तो आहे गोवा हे राज्य. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.